आयुष्यात कितीही डाऊनफॉल आले, कितीही अडचणी आल्या तरी खचून जाऊ नका, आत्महत्या करू नका आणि कमबॅक करा समय रैनासारखा. मागच्या वर्षी समय रैनाला फाशीला लटकवून टाका, तो जर आला त्याला मी कापून टाकू. प्रत्येकाने ह्या कॉन्ट्रोवर्सी मध्ये हात धुण्याचं काम केला. लाईक्स आणि फॉलोअरसाठी नाही नाही ते बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जास्तीत जास्त कसा फसवला जाईल याचा प्रयत्न केला. पण या सर्व गोष्टीमध्ये समय रैना हा शांत होता. त्याने सर्व सहन करून घेतलं आणि असा काही कमबॅक केला की जो भारतीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. त्याने जे काही जोक्स केले होते, जे काही तो बोलला होता, मी त्या गोष्टीचं समर्थन करत नाही, पण या इतक्या घाण कॉन्ट्रोवर्सी मध्ये तो शांत राहिला. त्याने सर्व सहन केलं आणि जो शो त्याला रात्रंरात्र डिलीट करावा लागला त्याचा सीझन 2 त्याने सुरू केला आणि पहिलाच एपिसोड ज्यामध्ये बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट हिला आणण्याचं काम त्याने केलंय. नेटफ्लिक्स एक अशी कंपनी आहे की जी कंपनी त्यांच्या OTT प्लॅटफॉर्मवर जर एखादा व्हिडिओ पडला, एखादा शो पडला, तर तुम्ही ॲट अ टाइम तो दुसऱ्या कंपनीला, दुसऱ्या OTT प्लॅटफॉर्मला नाही विकू शकत. पण समय रैनासाठी त्यांनी त्यांचा हा रूल ब्रेक केला. कारण समय रैनाची प्रसिद्धी, समय रैनाचा तो शो ॲट अ टाइम नेटफ्लिक्स आणि यूट्यूब एकाच टायमाला पडतोय, एकाच ड्युरेशनचा पडतोय. कारण आहे समय रैनाची प्रसिद्धी. असं काही मेहनत करा, अशी काही जिद्द लावा की जे लोक आज तुमच्या विरोधात आहेत उद्या त्यांनी तुमची वाहवा केली पाहिजे. मी मागच्या वर्षी समय रैनाबद्दल काहीच बोललो नव्हता. मला माहिती होतं कमबॅक होईल, 100% होईल. आणि हीच गोष्ट मी प्रणित मोरे सुद्धा साठी बोललाय आणि प्रणित मोरे सुद्धा 100% कमबॅक करेल म्हणजे करेल. त्यांनी जे बोललंय मी त्या गोष्टीचं समर्थन करत नाही, पण तुम्ही खचून जाऊ नका. कमबॅक करा आणि स्ट्रॉंगर कमबॅक करा आणि समय रैना सारखाच कमबॅक करा. धन्यवाद.